आजची कथा आहे तुळशी विवाहाची, श्री विष्णूंची आणि तुळशी मातेची। श्री विष्णू शालिग्राम दगड का बनले याची माहिती आपण आज जाणून घेऊया। ही कथा ऐकल्यामुळे जीवनातील दुःख, दारिद्र्य दूर होते, जीवनातील सर्व व्यथा दूर होतात। प्राचीन काळी एक ऋषी होते ज्यांचे नाव होते साबीर। त्यांनी घोर तपश्चर्या करून महालक्ष्मी मातेस प्रसन्न करून घेतले होते। त्यांच्या तपश्चर्येवरती प्रसन्न होऊन लक्ष्मी मातेने प्रकट होऊन त्यांना वर मागण्यास सांगितला। माता म्हणाली, तुला जो वर मागायचा असेल तो माग, तुला जितकी धन संपत्ती पाहिजे तितकं मी तुला देईन। साक्षात माता लक्ष्मी आपल्यासमोर पाहून मुनीवर खूप आनंदी झाले आणि त्यांनी मातेस नतमस्तक होऊन नमस्कार केला। ते मातेस म्हणाले, माते, मला धनवान बनायचे नाही, माझ्या घरी संतान नाही, त्यामुळे तुम्ही माझ्या घरी यावे। त्याचे हे बोलणे ऐकून माता लक्ष्मी प्रसन्न झाली। माता म्हणाली, जर तुझ्या जागी दुसरा कोणी असता तर त्याने माझ्याकडून खूप काही मागून घेतले असतं, पण तू मात्र या सर्व गोष्टींचा त्याग करून मला तुझ्या घरी येण्यास आमंत्रित केले। त्यामुळे महालक्ष्मी प्रसन्न होऊन तिने सांगितले की मी तुझ्या घरी तुळशी मातेच्या रूपात येईल, पण मी माझ्या पती श्री विष्णूंपासून वेगळे राहू शकत नाही, त्यामुळे तेही माझ्यासोबतच राहतील, असे सांगून माता अंतर्धान पावली। त्यानंतर तुळशी रूपात माता लक्ष्मी साबीर ऋषींच्या घरी आली। त्यांच्या घरी कन्यारत्न झाले म्हणून सर्वजण आनंदित होते। ती मुलगी जसजशी मोठी होऊ लागली तसतशी ती खूप सुंदर दिसू लागली, पण तिचं मन मात्र श्री विष्णूंच्या ध्यानी लागलं होतं। ती मनोमन श्री विष्णूजींना प्रार्थना करत होती की या जन्मी देखील तुम्हीच मला वरावे। जेव्हा विष्णूजींना मिळवण्यासाठी ती घोर तपश्चर्या करू लागली तेव्हा तिची तपश्चर्या पाहून ब्रह्मदेव तिच्यावर प्रसन्न झाले। ब्रह्मदेव तिला म्हणाले, कन्ये, तुला जो वर हवा आहे तो तू माग। तेव्हा ती कन्या म्हणाली की मला असा वर द्या की श्री विष्णूंच्या पायाशी मला स्थान भेटेल। त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले की हे वरदान देणे शक्य नाही, पण श्री विष्णूंचा अंश असलेला एक राक्षस शंखचूर जो दानवकुळात जन्माला आलेला आहे, त्याच्यामध्ये भगवान विष्णूंचे अंश आहेत। त्याने दानवकुळामध्ये जन्म घेतलेला आहे, पण तो खूप सुशील आहे। तू त्याची अर्धांगिनी बनल्यावरती तुझं भाग्य उजळेल। अजाणतेपणी त्याच्याकडून मागच्या जन्मी एक पाप झालं होतं, त्यामुळे त्याचा जन्म यावेळेस दानवकुळात झालेला आहे। त्याला मागच्या जन्मी वर मिळाला होता की पुढच्या जन्मी तू रुंदासोबत लग्न करशील आणि तिच्या पुण्यामुळे तुझा उद्धार होईल। हे सारं ऐकल्यावर ती रुंदा शंखचूर सोबत लग्नासाठी तयार झाली। रुंदासारखी पतिव्रता पत्नी मिळाल्यावर शंखचूर आनंदित झाला। त्याने आपल्या राज्याचा विस्तार करायला सुरुवात केली। सर्व देवतांना देखील त्याने जिंकून घेतलं, स्वर्गाचे राज्य देखील त्याने हिसकावून घेतलं। त्यामुळे सर्व देवी देवता मिळून ब्रह्मदेवाकडे गेले। त्यांनी ब्रह्मदेवास विचारले की शंखचूराकडून आता आम्ही आमचं राज्य कसं मिळवावं। तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं की त्याची पत्नी रुंदा ही खूप पतिव्रता आहे, त्यामुळे तिच्या पावित्र्याच्या जोरावर तो यशाच्या शिखरावरती चढला आहे। जर त्याच्या पत्नीचे पावित्र्य भंग झाले तरच त्याला हरवणे शक्य आहे। तेव्हा यातून मार्ग काढण्यासाठी सर्वजण महादेवांच्या चरणी जातात, त्यांना सर्व वृत्तांत सांगतात। तेव्हा महादेव म्हणतात की मी जाऊन त्याला समजावतो आणि स्वर्गाचे सिंहासन पुन्हा मिळवतो। त्याप्रमाणे महादेव शंखचूरला भेटण्यासाठी येतात। ते त्याला समजावून सांगतात की तू स्वर्गाचे सिंहासन परत कर, पण शंखचूर तेव्हा सांगतो की मी हे सिंहासन युद्ध करून जिंकलेले आहे, जर कोणी माझ्यासोबत युद्धामध्ये जिंकला तरच हे सिंहासन घेऊ शकतो। तेव्हा महादेवांनी त्याला समजावून सांगितले की मी महाकाल आहे, तू जर माझ्यासोबत युद्ध करशील तर तुझं अपयश निश्चितच आहे। पण शंखचूर मात्र आपल्या निर्णयावर ठाम असतो। तेव्हा दोघेही युद्धासाठी सज्ज होतात। महादेवांसोबत इतर देवांनाही युद्धासाठी सर्व तयारी केली, पण हे युद्ध मात्र जिंकणे शक्य दिसत नव्हतं, कारण सर्व देवतांनी आपले सारे अस्त्रशस्त्र वापरले, पण शंखचूर मात्र कशालाही जुमानत नव्हता। शंखचूर स्वतः लुप्त झाला होता, त्यामुळे देवतांना हे कळत नव्हतं की वार कुणावर केला पाहिजे।
शंखचूरच्या या लीला पाहून देवांनाही प्रश्न पडला की अशा प्रकारे शंखचूर हरू शकत नाही. आता यावरती मार्ग म्हणून सर्वजण भगवान विष्णूच्या चरणी जातात. तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना सांगितलं की त्याची पत्नी पतिव्रता आहे, त्यामुळे तिचं पुण्य याच्या कामात येत आहे. त्यामुळे याला या युद्धात हरवणे अशक्य आहे. जोपर्यंत त्याच्या पत्नीचे पावित्र्य भंग पावत नाही तोपर्यंत हे युद्ध आपण जिंकणे शक्यच नाही. जर त्याच्या पत्नीचे पावित्र्य भंग झालं तर तो युद्धामध्ये हरेल आणि तेव्हा आपण त्याच्याकडून स्वर्ग हिसकावून घेऊ शकतो. तेव्हा सर्व देवतांनी विष्णूला गळ घातली की हे काम तुम्हीच करू शकता. शंखचूरने सर्वांना वेठीस धरले आहे. सर्व देवांनी विष्णूंना विनवणी केल्यावर ते ह्या गोष्टीसाठी तयार होतात. विष्णूंच्या सांगण्याप्रमाणे सर्वजण पुन्हा युद्धासाठी सज्ज झाले. विष्णूंनी मात्र शंखचूराचे रूप धारण केलं. शंखचूर बनून श्री विष्णू महालामध्ये आले. तेथे येऊन ते वृंदाला आवाज देतात. आपल्या पतीचा आवाज ऐकल्याबरोबर वृंदा धावतच येते. तेव्हा विष्णुरूपी शंखचूर वृंदाला सांगतात की मी सर्व देवांना हरवून आलो आहे. हे ऐकून वृंदाला खूप आनंद होतो आणि ती विष्णुरूपी शंखचूराला आलिंगन देते. त्यामुळे विष्णू आपण रचलेल्या कटात यशस्वी होतात. वृंदाला विष्णूची ही लीला लक्षात येत नाही, पण तिकडे मात्र शंखचूराला शक्ती हरवल्यासारखे वाटू लागते. या संधीचा फायदा घेऊन महादेव आपले त्रिशूल त्याच्या दिशेने फेकतात. तेव्हा शंखचूराचा नाश होतो. जेव्हा शंखचूराचा नाश होतो तेव्हा विष्णू आपल्या मूळ रूपात येतात. कपटाने माझं पावित्र्य भंग केलं म्हणून वृंदालाही खूप राग येतो. ती क्रोधाने विष्णूंना दगड बनण्याचा शाप देते. तेव्हा श्री विष्णू शालिग्राम नावाचा दगड बनतात. तेव्हा विष्णू वृंदाला सांगतात की हा तुझा शाप वरदानापेक्षा कमी नाही. तुझ्या आणि शंखचूरच्या उद्धारासाठी हे मला करावं लागलं. तू आता शरीराचा त्याग करून तुळशीच्या रूपात जन्म घेशील आणि माझी पूजा तुळशी दलापासून होईल. मी शालिग्राम दगड बनेल. माझ्या मुकुटावरती नेहमी तुझं स्थान असेल. मी शालिग्राम दगड आणि तू त्यावरची तुळस असशील. जे कोणी माझी पूजा तुझ्यासोबत करेल त्याचे सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होईल. देव उठणी एकादशीला मी तुझ्यासोबत विवाह करेन. शंखचूर उरला नाही तरी मी आपल्यासोबतच त्याला जागा देईल. तुझ्या पतीच्या हाडांच्या चुऱ्यापासून शंखाची उत्पत्ती होईल. त्या शंखापासून माझी तसेच इतर देवतांचीही पूजा आराधना केली जाईल. जिथे हा शंखध्वनी असेल तिथे मी विराजमान असेल. तू मागच्या जन्मी बद्रीवनात मला मिळवण्यासाठी एक तपश्चर्या केली होती. आता पुढच्या जन्मी नारायण रूपात बद्रीनाथ वनामध्ये स्थापित होईल. तेथे माझी पूजा ही फळाफुलांनी न होता तुळशीने होईल. माझ्या मुकुटावरती तू विराजमान होऊन माझ्यापेक्षाही श्रेष्ठ पद प्राप्त करशील. एकादशीला जोही आपला विवाह करेल त्याच्या जीवनात कधीही दुःख येणार नाही. तेव्हापासून शालिग्राम दगडासोबत तुळशीचा विवाह केला जातो. एका गावामध्ये एका घरामध्ये नणंद भावजाई राहत होत्या. नंदेचे अजून लग्न झालेले नव्हते. ती तुळशी मातेची नेहमी पूजा करत असे. नियमितपणे रोज दिवा लावत असे, पण तिच्या वहिनीला मात्र हे आवडत नसे. जेव्हा ही दोघी नणंद भावजायांमध्ये भांडण होत असत तेव्हा वहिनी तिला नेहमी म्हणत असत की जेव्हा तुझं लग्न होईल ना तेव्हा मी तुझ्या लग्नाला आलेल्या सगळ्या लोकांना ही तुळशीच खाऊ घालेल आणि तुला आहेर म्हणून देखील ही तुळसच देणार आहे. जेव्हा बघ तेव्हा त्या तुळशीची पूजा करत असतेस. काही दिवसांनी नंदेचं लग्न ठरतं. वहिनीने मात्र म्हटल्याप्रमाणे वऱ्हाडी लोकांसमोर तुळशीची कुंडी तोडली, ज्या तुळशीची तिची नणंद पूजा करत असे, आणि त्या सर्वांना त्या तुळशीची पानं खाण्यासाठी सांगितली. पण नणंद करत असलेल्या व्रतामुळे त्या फुटलेल्या तुळशीच्या कुंडीच्या जागी तिथे पंचपक्वान्न आले. सर्व लोकांनी ते पंचपक्वान्न आनंदाने पोट भरून खाल्ले. वहिनीने दागिन्यांच्या नावाखाली नंदेला तुळशीच्या मंजिरांनी बनवलेले दागिने घातले. बघता बघता ते सर्व दागिने सोन्या मोत्यांचे झाले. इतकेच नव्हे तर तिने तिला कपड्यांच्या जागी तुळशीची पाने ठेवून दिली होती, तर ती देखील सुंदर रेशमी कपड्यांमध्ये परिवर्तित झाली. आता जेवण करून नणंद तिच्या सासरी गेली. तेव्हा सासरच्या लोकांनी तिचे आणि तिने आणलेल्या सामानांची खूप प्रशंसा केली.
ही गोष्ट वहिनीच्या कानावर पोचली. तिला खूप आश्चर्य वाटले. तिने विचार केला की नंदेचे कपडे, दागिने या सर्वांच्या जागी तर मी तुळशीच्या मंजिरी ठेवल्या होत्या, पण त्याचे मात्र खरोखरच दागिने आणि कपडे बनले. हे सारं पाहून तिला देखील तुळशी मातेचे महात्म्य लक्षात आले. तिला एक मुलगी होती. तिनं तिच्या मुलीला सांगितलं की तू तुळशी मातेची सेवा कर, तुला देखील तुझ्या आत्याप्रमाणे चांगलं फळ मिळेल. ती जोर जबरदस्तीने तिच्या मुलीकडनं तुळशी मातेची सेवा रोज करून घेत होती, पण मुलीचं मन मात्र त्या गोष्टींमध्ये लागत नव्हतं. हळूहळू मुलगी लग्न योग्य झाली. तेव्हा तिच्या आईने विचार केला की मी जसं माझ्या नंदेसोबत केलं होतं तसेच हिच्यासोबत देखील करेल. त्यामुळे हिला देखील वेगवेगळ्या प्रकारचे दागिने मिळतील आणि आलेल्या वऱ्हाडी लोकांना देखील चांगले पंचपक्वान्न खायला मिळतील. शिवाय माझ्या मुलीला देखील तिच्या सासरी खूप सारा मान सन्मान मिळेल. असा विचार करून आपल्या मुलीच्या लग्नात देखील ती तुळशीची कुंडी वऱ्हाडी लोकांसमोर आपटते. पण यावेळी मात्र त्या कुंडीची माती मातीच राहते. ती माती काही पंचपक्वान्नांमध्ये बदलत नाही. म्हणजेच तुळशीची पाने देखील आपल्या मूळ रूपातच राहतात, त्यातही काही बदल होत नाही. वहिनी वऱ्हाडी लोकांना तुळशीचे पानं खायला देते. ते पाहून सर्व लोक तिच्याबद्दल वाईट बोलू लागतात. वहिनीने लोभामुळे आपल्या मुलीला देखील तुळशीच्या मंजिरा दिल्या होत्या. जेव्हा मुलगी सासरी पोहोचली तेव्हा ते सारं पाहून तिच्या सासरची मंडळी तिच्यावरती रागावली. अगोदर त्या वहिनीने रागामुळे कधीही आपल्या नंदेला माहेरी बोलावले नव्हते, पण एक दिवस भावाने विचार केला की माझी पत्नी तर माझ्या बहिणीस कधीही माहेरी बोलवत नाही, तेव्हा मीच जाऊन माझ्या बहिणीला भेटून येतो. त्याने ही गोष्ट आपल्या पत्नीला सांगितली आणि म्हणाला की मी माझ्या बहिणीला इतक्या वर्षानंतर भेटायला जात आहे, तर तिला काहीतरी भेटवस्तू घेऊन गेले पाहिजे. तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला एका पिशवीत तांदूळ भरून दिले. हे पाहिल्यावरही तो भाऊ खूप दुःखी झाला. तो विचार करत होता की कोणता भाऊ आपल्या बहिणीच्या घरी तांदूळ घेऊन जात असेल बरं. हा विचार करत करत तो एका गोशाळेजवळ पोहोचला आणि त्याने आपल्या हातातील तांदळाची पिशवी एका गाईसमोर पलटी केली. तेव्हा तिथे जवळच उभी असलेली एक बाई म्हणाली, अरे तू गाईसमोर हिरे मोती सोनं का टाकलं आहेस? तिला खाण्यासाठी गवत द्यावं किंवा चारा द्यावा लागतो. तेव्हा त्याने आश्चर्याने पाहिलं तर खरोखरच तिथे हिरे मोती आणि सोनं होतं. तेव्हा त्याने आनंदाने ते सारं घेतलं आणि तो आपल्या बहिणीच्या घरी गेला. खूप वर्षांनी बहीण भाऊ एकमेकांना बघून खूप आनंदित झाले. तेव्हा त्याच्या बहिणीने तुळशी मातेला मनापासून प्रार्थना केली की माझ्या वहिनीला सद्बुद्धी प्राप्त होऊ दे आणि तुझी कृपा त्यांच्या घरावर देखील होऊ दे. सुख समृद्धी आणि धनधान्याने भरू दे. आणि खरोखरच काही दिवसातच तिच्या वहिनीचे मन सद्बुद्धीवर चालू लागलं. ती आपल्या नंदेला खूप मान सन्मान देऊ लागली. वहिनीने देखील मनापासून तुळशी मातेची सेवा केली. तेव्हापासून त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि धान्याचे भांडार भरले होते. घरातील दुःख, दारिद्र्य, क्लेश नाहीसे झाले आणि सर्वजण सुखाने राहू लागले. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.